आजचा मंगळवार 20 जानेवारी 2026 असा असेल कर्क राशीसाठी. आजचा मंगळवार 20 जानेवारी 2026 कर्क राशीसाठी हा दिवस अंतर्मुख करणारा, भावनांना नवी दिशा देणारा आणि आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं हळूहळू उलगडत जाणारा असा असणार आहे. कर्क राशीचा स्वभावच मुळात संवेदनशील, भावनाप्रधान आणि मनापासून नाती जपणारा असतो. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ बाह्य घडामोडींवर आधारित नसेल, तर तुमच्या मनाच्या आत चाललेल्या घडामोडींवर अधिक प्रभाव टाकणारा ठरेल. आज सकाळची सुरुवात थोडी विचारमग्न अवस्थेत होण्याची शक्यता आहे. उठल्यापासूनच मनात काही जुन्या आठवणी, काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा किंवा काही न सुटलेले प्रश्न घोळत राहतील. एखादी गोष्ट जी तुम्ही खूप दिवस मनात दडवून ठेवली होती, ती आज पुन्हा वर येऊ शकते. कधीकधी अशा आठवणी त्रासदायक वाटतात, पण आज त्या आठवणी तुम्हाला तोडगा काढण्यासाठी मदत करणाऱ्या ठरतील. कर्क राशीच्या लोकांसाठी भावना हा कमकुवतपणा नसून तीच त्यांची खरी ताकद असते, हे आज पुन्हा एकदा जाणवेल. कामाच्या बाबतीत आजचा दिवस संथ पण स्थिर प्रगतीचा असेल. काही कर्क राशीच्या लोकांना असं वाटू शकतं की आपली मेहनत पुरेशी ओळखली जात नाही किंवा आपण जितका प्रयत्न करतो तितका परिणाम दिसत नाही. पण आज संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण सध्या ज्या गोष्टी थांबलेल्या वाटत आहेत त्या योग्य वेळ आल्यावरच वेग घेणार आहेत. आज जर तुम्ही शांतपणे न चिडता तुमचं काम करत राहिलात तर येणाऱ्या दिवसांचं त्याचं फळ नक्की मिळेल. कार्यालयात किंवा व्यवसायात एखादी व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष ठेवून आहे, जरी ती आज व्यक्त होत नसेल. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संवादाच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. तुमच्या बोलण्यातील मृदुता, समजूतदारपणा आणि भावनिक बुद्धिमत्ता आज अनेक गोष्टी सोप्या करू शकते. एखादा गैरसमज जो बराच काळ मनात साचून राहिला होता, तो आज संवादातून दूर होऊ शकतो. मात्र भावनांच्या भरात येऊन काहीही बोलण्यापेक्षा शब्द जपून वापरणं आवश्यक आहे. तुमचा स्वभाव प्रेमळ असला तरी समोरचा तो नेहमीच योग्य अर्थाने घेईल असं नाही, त्यामुळे थोडा संयम ठेवा. व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधींची बीजं पेरणारा असू शकतो. लगेच मोठा फायदा होईल असं नाही, पण आज झालेली एखादी ओळख, एखादी चर्चा किंवा एखादा विचार पुढे जाऊन खूप फायदेशीर ठरू शकतो. जुन्या ग्राहकांशी किंवा भागीदारांशी संपर्क वाढवा. विश्वास आणि प्रामाणिकपणा हा तुमचा मोठा भांडवल आहे आणि आज त्याचाच उपयोग होईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस फार मोठ्या चढउतारांचा नसेल, पण खर्चाच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. भावनेच्या भरात अनावश्यक खर्च होऊ शकतो, विशेषतः कुटुंबासाठी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी. मदत करणं हा तुमचा स्वभाव आहे, पण आज स्वतःच्या आर्थिक मर्यादा लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. जुनी गुंतवणूक किंवा थकीत पैसे याबाबत काही हालचाल जाणवू शकते, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. कौटुंबिक जीवनात आज भावनांचा ओघ जास्त जाणवेल. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत, मनस्थिती किंवा त्यांच्याशी संबंधित एखादा विषय तुमचं लक्ष वेधून घेईल. कर्क राशीचे लोक कुटुंबासाठी स्वतःला विसरतात आणि आजही तसंच काहीसं होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. घरात एखादी जुनी गोष्ट, जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो, पण आज तो शांतपणे मिटवण्याची संधी आहे. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस खूप खोल आणि भावनिक अनुभव देणारा ठरू शकतो. प्रेमात असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठी आज मनातील भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्ही ज्या शब्दात तुमचं प्रेम व्यक्त करता त्यात एक वेगळीच ऊब असते आणि आज ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. मात्र जुन्या गैरसमजांमुळे किंवा असुरक्षिततेमुळे मनात शंका निर्माण होऊ शकतात. त्या शंका मनात न ठेवता योग्य वेळी बोलून दाखवल्यास नातं अधिक घट्ट होईल. विवाहित कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समजूतदारपणाची परीक्षा घेणारा असू शकतो. जोडीदाराच्या भावना, त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नसेल तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कधीकधी शांत राहणं हेच नात्यासाठी योग्य ठरतं. संध्याकाळच्या वेळेस एकत्र घालवलेला वेळ, साधी चर्चा किंवा जुन्या आठवणींना उजाळा देणं नात्यात गोडवा आणेल. आरोग्याच्या बाबतीत आज मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कर्क राशीचे लोक मनात गोष्टी साठवून ठेवतात आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो. डोकेदुखी, थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आवडती संगीत ऐका, शांत ठिकाणी थोडा वेळ एकटं बसा किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहा. यामुळे मनाला खूप शांती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे. अभ्यास करताना मन भरकटू शकतं, पण जर तुम्ही भावनांना बाजूला ठेवून लक्ष केंद्रित केलंत तर चांगले परिणाम मिळू शकतात. एखादा विषय जो आधी कठीण वाटत होता तो आज थोडा सोपा वाटू लागेल. गुरुजनांचा सल्ला किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शन आज उपयोगी पडू शकतं.
सामाजिक जीवनात आज तुम्ही एखाद्याच्या मदतीला धावून जाल. तुमची सहानुभूती, समजूतदारपणा आणि ऐकून घेण्याची तयारी आज कोणासाठी तरी आधार ठरू शकते. मात्र प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करू नका. कधीकधी मदत करण्यापेक्षा समोरच्याला स्वतः उभं राहण्याची संधी देणं जास्त योग्य ठरतं. एकूणच आजचा मंगळवार कर्क राशीसाठी अंतर्मनाशी संवाद साधणारा, भावनांना समजून घेणारा आणि आयुष्याच्या गतीला थोडं स्थिर करणारा असा आहे. आज तुम्ही जे काही अनुभवाल ते पुढच्या काही दिवसांसाठी तुमचं मार्गदर्शन करणार आहे. घाई न करता शांतपणे स्वतःवर विश्वास ठेवत पुढे चालत राहिलात तर आयुष्यातील अनेक गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसतील. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवेल की संवेदनशील असणं ही कमजोरी नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ती एक सुंदर शक्ती आहे.